नमस्कार मित्रांनो, दोन अपडेटसह आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं हार्दिक स्वागत। मी आहे तुमचा मित्र राजू पवार आणि तुम्ही बघत आहात राजू पवार ऑफिशियल H1W। सर्वप्रथम सगळ्यांचं हार्दिक स्वागत। चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। नवनवीन अपडेट मिळवण्याकरिता या चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑलवर सेट करून घेणे गरजेचं आहे, जेणेकरून तुम्हाला नवनवीन अपडेट वेळोवेळी मिळत जातील। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये दोन नवीन अपडेट देणार आहे। त्यापैकी एक अपडेट तर जुनी आहे तरी सुद्धा अपात्र झालेल्या संजय गांधी निराधार आणि श्रावण बाळ राज्य सेवानिवृत्ती वेतन योजनेमध्ये लाभ घेणाऱ्या सर्वच लाभार्थ्यांना काय करायचं आहे याविषयीची माहिती सुरुवातीला देईल आणि महत्त्वाची आणि आनंदाची बातमी दुसरी अपडेट तुम्हाला या व्हिडिओमधून दिली जाईल। तर सर्वप्रथम अपात्र झालेल्या 9,97,000 लाभार्थ्यांनी एक काम करायचं आहे। तहसील कार्यालय येथे तुमचं आधार कार्ड आणि बँकेचं अकाउंट म्हणजे जे काही बँक डिटेल आहे ते बँक डिटेल आणि आधार कार्ड लिंक असलेला जो तुमचा अकाउंट आहे ते घेऊन तुम्हाला तहसील कार्यालयामध्ये संजय गांधी निराधार विभाग हे तुम्हाला तिथे मिळून जाईल। त्या विभागात जाऊन तुम्हाला सर्वप्रथम तुम्हाला डीबीटी करून घेणं अनिवार्य आहे। अनिवार्य काय आहे? कारण 9,97,000 लाभार्थी अपात्र ठरलेले आहेत। तर लाभ घेण्याकरिता तुम्हाला हे काम करणं गरजेचं आहे। सर्वप्रथम आधार कार्डशी तुमचा मोबाईल क्रमांक लिंक असणे गरजेचं आहे आणि खात्याशी तुमचं आधार कार्ड लिंक करणे सुद्धा गरजेचं आहे, तरच तुम्हाला पेन्शन मिळेल, अन्यथा मिळणार नाही। तर सध्याला 9,97,000 अपात्र झालेल्या सर्व लाभार्थ्यांनी हे काम लवकरात लवकर तहसील कार्यालयामध्ये जाऊन तुम्हाला करून घ्यायचं आहे। इकडे तिकडे फिरून वेळ वाया घालवण्यापेक्षा स्वतःची कामे स्वतः करा, इतरांवर अवलंबून राहू नका। कारण तुमचं काम तुम्हीच करू शकता, तुमच्याशिवाय दुसऱ्याला कोणालाही काळजी तुमच्या कामाची नसते। म्हणून तुम्ही हे काम तुम्हाला करून घेणं गरजेचं आहे। तर मित्रांनो, ही होती पहिली अपडेट आणि दुसरी महत्त्वाची आनंदाची बातमी, सर्वच दिव्यांग आणि श्रावण बाळ राज्य सेवा निवृत्ती वेतनमध्ये लाभ घेणाऱ्या सर्वच लाभार्थ्यांकरिता ही माहिती अत्यंत आनंदाची आणि फायदेशीर ठरणारी आहे। मित्रांनो, एकूण 19,74,000 डीबीटी अंतर्गत दिव्यांगाच्या खात्यांमध्ये लाभ देण्यात येत आहे। तर सर्वप्रथम तुम्हाला एक विनंती अजून असणार आहे की अजूनही या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑलवर सेट करून घ्या। व्हिडिओला जाता जाता लाईक करा मित्रांनो आणि कमेंट करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून ही माहिती सर्वच दिव्यांगांसोबत श्रावण बाळ सेवानिवृत्ती जे काही योजनेचे लाभार्थी आहेत म्हणजे वयोवृद्ध लोक आहेत या लोकांपर्यंत सुद्धा ही माहिती पोहोचणे अत्यंत गरजेची आहे। स्वार्थपुरता व्हिडिओ बघू नका, कारण स्वतःचं काम भागलं याचा अर्थ सगळ्यांचंच काम भागलं असं होत नाही मित्रांनो। तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओला शेअर करा, लाईक करा आणि कमेंट करा। तुम्हाला किती पैसे मिळालेले आहेत हे नक्की सांगायला विसरू नका। तर मित्रांनो, नवीन आणि दुसरी महत्त्वाची आणि आनंदाची बातमी अशी आहे की दिनांक आज काय तारीख आहे मित्रांनो? 22 आहे ना? 22 तारीखच आहे आज। तर संजय गांधी निराधार योजनेसोबत श्रावण बाळ राज्य सेवा निवृत्ती वेतनमध्ये लाभ घेणाऱ्या सर्वच लाभार्थ्यांच्या खात्यावर पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। तर मित्रांनो, अपडेट अशी आहे, नांदेड सोबत यवतमाळ जिल्ह्यात काही तालुके असे आहेत की इथे लाभार्थ्यांना पैसे मिळालेले आहेत। यवतमाळ जिल्ह्यामध्ये माहूर तालुका घाटंजी या 2 तालुक्यांमध्ये पैसे जमा झालेले आहेत। आता नांदेड जिल्ह्यामध्ये कोणकोणते असे तालुके आहेत की त्या तालुक्यामध्ये पैसे दिले गेलेले आहेत, याचा अर्थ की खात्यावर पैसे जमा झालेले असे तालुके आहेत नांदेड जिल्ह्यामध्ये। तालुका माहूर आहे, किनवट आहे, मुदखेड, लोहा या तालुक्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत। तर तुमचे पैसे जमा झालेत की नाही हे तुमच्या अकाउंटमध्ये नीट तपासून बघा आणि कुणाला किती पैसे आलेले आहेत हे खाली कमेंट करायला विसरू नका, जेणेकरून मला सुद्धा कळेल की तुम्हाला पैसे मिळालेत का नाही। तर हे जे पैसे आहेत जानेवारी 2025चे पैसे खात्यावर जमा करण्यात आले आहेत। तर एकूण 1,500 रुपये खात्यावर जमा करण्यात आलेले आहेत।
कोणाचे ज्या लोकांनी डीबीटी केलेला आहे अशाच लाभार्थ्यांच्या खात्यावर पैसे आलेले आहेत. डीबीटी न झालेल्या लोकांनी लवकरात लवकर डीबीटी करणे गरजेचे आहे, अन्यथा कायमस्वरूपी तुमची पेन्शन बंद होऊ शकते. तर मित्रांनो, जाता जाता एकच सांगेन की या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, चॅनल सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑलवर सेट करून घ्या. मी भेटतो एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत मला द्या रजा. जय हिंद, वंदे मातरम.